माझं लग्न जर दुसऱ्यासोबत लावून दिलं तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत। हा एक इशारा होता, एक धमकी होती जी सोनम रघुवंशीने तिच्याच आईला राजा रघुवंशीसोबत लग्न होण्यापूर्वी दिला होता। असा खळबळजनक दावा आता समोर आला आहे। एकीकडे पत्नीनेच आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची सुपारी दिली, हे सत्य समोर आल्याने देश हादरलेला असतानाच आता या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक आणि नात्यांना काळिमा फासणारे खुलासे होत आहेत। शिलाँग हनीमून मर्डर मिस्ट्रीमध्ये आता मृत राजा रघुवंशीच्या मोठ्या भावाने विपिन रघुवंशीने एक असा गौप्यस्फोट केला आहे ज्यामुळे या कटाची सूत्र थेट सोनमच्या आईपर्यंत पोहोचत असल्याचा संशय निर्माण झाला आहे। नेमका काय आहे हा प्रकार? राजाच्या भावाने कोणते धक्कादायक आरोप केले आहेत आणि या आरोपांमुळे या प्रकरणाला काय वळण मिळू शकतं पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांना अटक झाल्यानंतर आता राजाचा मोठा भाऊ विपिन रघुवंशी यांनी काही अत्यंत खळबळजनक खुलासे केले आहेत जे या प्रकरणाला एक नवी दिशा देत आहेत। विपिन यांचा सर्वात मोठा आणि थेट आरोप आहे तो सोनमच्या आईवर। ते म्हणतात सोनमच्या आईला तिच्या अफेअरची पूर्ण माहिती होती, पण तिने हे सत्य सगळ्यांपासून विशेषतः सोनमच्या वडिलांपासून लपवून ठेवलं। त्यामुळे सोनमच्या आईची चौकशी करायला हवी। हा आरोप अत्यंत गंभीर आहे, कारण याचा अर्थ राजासोबत लग्न ठरत असताना सोनमच्या आईला हे माहिती होतं की आपल्या मुलीचं दुसऱ्याच मुलावर प्रेम आहे, तरीही त्यांनी हे लग्न होऊ दिलं। पण त्यांनी हे सत्य का लपवलं यावरही विपिन यांनी एक थिअरी मांडली आहे। ते म्हणतात जर सोनमच्या वडिलांना देवी सिंह यांना हे कळलं असतं की त्यांची मुलगी आपल्याच कंपनीत काम करणाऱ्या राज कुशवाहच्या प्रेमात आहे, तर त्यांनी राजला तात्काळ नोकरीवरून काढून टाकलं असतं आणि कदाचित हे होऊ नये म्हणूनच सोनमच्या आईने हे सगळं लपवून ठेवलं। जर हा दावा खरा असेल तर याचा अर्थ सोनमच्या आई या फसवणुकीत, या खोटेपणात अप्रत्यक्षपणे सहभागी होत्या। विपिन रघुवंशी यांनी केलेला दुसरा खुलासा तर आणखीनच धक्कादायक आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार सोनमने लग्नापूर्वीच आपल्या आईला एक प्रकारचा इशारा दिला होता। तिने स्पष्टपणे सांगितलं होतं की जर तिचं लग्न राजसोबत झालं नाही आणि दुसऱ्या कोणासोबत झालं तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत। हा फक्त एक हट्ट नव्हता, तर ही एक गर्भित धमकी होती, एक इशारा होता की पुढे काहीतरी वाईट घडू शकतो। या वाक्यामुळे सोनमच्या मनात हा कट लग्नाच्या आधीपासून चिरत होता का असा संशय बळावतो। तिने राजासोबतचं लग्न हे केवळ एक तडजोड म्हणून नाही, तर एका मोठ्या भयानक योजनेचा भाग म्हणून स्वीकारलं होतं का? आणि जर आईला असा स्पष्ट इशारा मिळाला होता तर त्यांनी तो इतका सहजपणे का घेतला? एका आईने आपल्या मुलीच्या या धमकीकडं, या इशाऱ्याकडं दुर्लक्ष करणं ही एक चूक होती की एका मोठ्या गुन्ह्याची सुरुवात होती? आता या प्रकरणातला सर्वात विचित्र आणि अविश्वसनीय पैलू समोर आला आहे जो विपिन रघुवंशी यांनी मांडला आहे, तो म्हणजे मंगल दोषाचा अँगल। विपिन यांनी संशय व्यक्त केला आहे की सोनम आणि राज या दोघांनाही मंगल दोष होता, म्हणून तिने कदाचित असं ठरवलं असेल की एकदा ती विधवा झाली की तिचा तो मंगळ दोष नाहीसा होईल आणि त्यानंतर कोणाशीही म्हणजेच राजसोबत लग्न करू शकते। ही मंगल दोषाची थिअरी ऐकायला कितीही अजब आणि अंधश्रद्धेची वाटत असली तरी ती या प्रकरणातील हत्या का केली या प्रश्नाचं एक संभाव्य विकृत उत्तर देऊ शकतं। आपल्या समाजात आजही अनेक लोक पत्रिकेला दोषांना मांडतात, पण त्या दोषातून मुक्त होण्यासाठी आपल्याच पतीची हत्या करण्याइतक्या खालच्या पातळीवर कोणी जाऊ शकतं का? प्रेम आणि अंधश्रद्धा यांचा इतका भयानक आणि जीवघेणा मिलाफ होऊ शकतो का? की हा फक्त विपिन रघुवंशी यांचा एक अंदाज आहे जो ते आपल्या भावाच्या हत्येमागचं कारण शोधताना लावत आहेत? पोलीस या दिशेने तपास करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। विपिन रघुवंशीच्या या नव्या दाव्यांमुळे सोनमचे वडील देवी सिंह, जे आत्तापर्यंत आपल्या मुलीच्या निर्दोषत्वावर ठाम होते, ते आणखीनच अडचणीत आले आहेत। ते एकीकडे म्हणत होते की माझी मुलगी निर्दोष आहे, तिला षडयंत्रात फसवण्यात आलं आहे, तर दुसरीकडे राजाचा भाऊ आता दावा करतोय की त्यांच्याच घरातून त्यांच्या पत्नीकडून हे सत्य लपवलं गेलं होतं। जर सोनमच्या आईला सगळं माहिती होतं तर त्यांनी आपल्या पतीला देवी सिंह यांना अंधारात का ठेवलं? या प्रकरणाने आता केवळ दोन कुटुंबांमध्येच नाही तर सोनमच्या स्वतःच्या कुटुंबातही एक मोठी दरी निर्माण केली आहे। या सगळ्या घटनाक्रमाकडे पाहिलं तर काही गोष्टी आता अधिक स्पष्ट होत आहेत।
सोनमने राजासोबत लग्न करण्यास दिलेला होकार हा एक मोठा बनाव होता। तिच्या मनात राज कुशवाह होता आणि राजाला मार्गातून दूर करण्याचा कट तिच्या डोक्यातून आधीपासूनच होता। तिने आपल्या आईला दिलेला इशारा याकडेच बोट दाखवतो। आता विपिन रघुवंशी यांनी केलेल्या या दाव्यांमुळे या प्रकरणाच्या तपासाला एक नवी दिशा मिळू शकते। पोलीस आता सोनमच्या आईचीही चौकशी करणार का? लग्नापूर्वीच्या या इशाऱ्याबद्दल आणि प्रेम प्रकरणाबद्दल त्यांना कितपत आणि काय काय माहिती होतं याचा तपास होणार का? या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जाईल तसतशी या कुटुंबांमधील अनेक लपलेली रहस्य, अनेक गुप्त गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे। आता प्रश्न फक्त सोनम आणि राज यांच्या पुरता मर्यादित राहिलेला नाही, तर सोनमच्या आईच्या भूमिकेवरही संशयाची एक मोठी सुई निर्माण झाली आहे। एका आईने आपल्या मुलीच्या चुकीच्या नात्यावर पांघरून घालणं ही एक साधी चूक होती की एक मोठ्या अमानुष गुन्ह्याची ती एक दुःखद सुरुवात होती? याचं उत्तर मिळणं हे या प्रकरणातील न्यायासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण या प्रकरणाचे सर्व अपडेट्स व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। त्यासाठी थोडक्यातला फॉलो तसंच सबस्क्राईब करायला विसरू नका।